हाय फ्रेंड्स, कशी आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण डाळ कांद्याची रेसिपी पाहणार आहोत. भाजीला काही नाही, चला तर मग आपण छान अशी मटकीच्या डाळीचा डाळ कांदा ही रेसिपी पाहणार आहोत. पारंपरिक पद्धत आहे. खेडेगावामध्ये शक्यतो भाजीला काही नसलं की प्रत्येक डाळीचा डाळ कांदा हा संध्याकाळी तर अवश्य बनवले जायचा. कसं होतं, भाजीला काय नसायचं खेडेगावामध्ये, अशा प्रकारे बनवले जायचं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, अशी मटकीची डाळ असते, जे काही ठिकाणी मटकी म्हणतात, काही ठिकाणी मठ म्हणतात. हे बघा, त्याची डाळ असते, त्याची आपण छान असा डाळ कांदा पाहणार आहोत. प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे तिचा स्वाद छान येतो आणि भाजीला तडका पण जर तुम्ही चांगला दिला तर भाजीची चव खूप छान लागते. घाई करायची नाही. जी मोहरी आहे ती छान तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, म्हणजे जेणेकरून त्याची फोडणी खूप अशी छान होते आणि भाजीला चव पण सुंदर लागते. हे बघा, मोहरी पण छान तडतडली. त्यानंतर आपण कांदा घातला आहे बारीक चिरलेला, आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यानंतर आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे मी इथे. छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. लसूण खोबऱ्याने खूप छान चव लागते, आणि माझं लसूण खोबरं आहे त्यामध्ये मी लसणाचं प्रमाण जरा जास्त घालते, त्यामुळं भाजीला खूप अशी छान चव येते. खेडेगावात काय काय असायचं, शक्यतो भाजीला काही नाही. चला मग करा, मटकीच्या डाळीचा डाळ कांदा करा, हरभऱ्याच्या डाळीचं करा, तुरीचं करा किंवा मसूरच्या डाळीचं करा, असं वेगवेगळे प्रकार बनवले जायचे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला एक टॉमॅटो घातला आहे, आणि तो पण आपण छान असं परतून घेणार आहोत. टॉमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल. खूप छान अशी होती बघा ही आमटी. त्यानंतर मी माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा टाकला, हळद टाकली आहे, आणि छान असं आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत बघा अशा प्रकारे. आणि थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे जो मसाला आहे तो करपणार नाही आणि आपली फोडणी आहे ती खूप छान बसेल. बघा, ही अशा प्रकारे मी डाळ घेतली आहे, ती स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर आपण ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण त्याला टिकण्यासाठी पावडर लावलेली असते. तोपर्यंत आपला कांदा, लसूण, खोबरं आणि टोमॅटो छान हे झाला आहे बघा, कलर आला आहे त्याला. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, मग मी माझ्याकडे कोथिंबीरीची पावडर होती ती बनवलेली घरीच, ती मी घालून घेतली आहे आणि छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर लागते बघा. हे बघा किती छान रंग आला. त्यानंतर आपण जी मटकीची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतली, ती आपण त्यामध्ये फोडणीला घालून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत. एवढा सुंदर खमंग वास येत आहे ना, की अगदी तुमची भूक चाळवेल. अशा प्रकारे अवश्य बनवा. त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घातलं आहे, आणि आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजीची चव आहे ती वाढते, खूप छान लागते गरम पाण्याने. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर पटकन एक लाईक करा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यानंतर मी थोडासा दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घातला आहे, आणि बघा किती सुंदर अशी आपली हे बघा डाळ कांद्याची रेसिपी आपली तयार झाली आहे, जी की तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. अशी अप्रतिम झाली आहे बघा. बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. अजिबात आपण कुठल्याही वेगळ्या वाटणाची, मसाल्याची तयारी न करता झटपट अशी डाळ कांद्याची रेसिपी बनवली आहे. जुन्या बायका ज्या तव्यात भाकरी केली त्याच तव्यामध्ये डाळ कांदा करायच्या आणि लगेच जेवायला वाढायचा, अशी पद्धत होती बघा. म्हणजे खेडेगावात तरी अजून तरी आहे तशी. हे बघा किती सुंदर असा आपला मटकीचा डाळ कांदा तयार झाला आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि शेअर करा. भेटूयात मग छानशा अशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.